सोलापूर शहरातील जुनी मिलच्या मैदानावर चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आल्याची खबर मिळाली आणि गुन्हे शाखेच्या पथकाने पद्धतशीर सापळा लावून त्याला पळून जाताना पाठलाग करून पकडले। झडतीमध्ये त्याच्याकडे 2 मोबाईल, एअरपॉड असा 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने नाकाबंदीपासून ते शहरातील विविध भागामध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे। दुपारी गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक त्यांच्या सहकाऱ्यांसह खासगी वाहनातून गस्त घालताना त्यांना खबऱ्याकडून जुनी मिल परिसरातील करजगी कॉम्प्लेक्सच्या मोकळ्या मैदानावर एक चोरटा चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आल्याची माहिती मिळाली। लागलीच पथकाने घटनास्थळी पोहोचून सापळा लावला। खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार एक 45च्या आसपास वयाचा अनोळखी संशयास्पदरित्या वावरताना पथकाला दिसला। पथकातील पोलीस त्याच्याजवळ जाताच तो पळून जाऊ लागला। त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले। नाव पत्ता विचारला असता उमेश बंडू उकरंडे वय 45 राहणार मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर अशी माहिती त्यानं दिली। त्याची झडती घेण्यात आली। त्याच्या बॅगेत 2 मोबाईल, लॅपटॉप, इयरपॉड, विविध बँकांचे डेबिट, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड मिळाले। अधिक चौकशी केली असता त्याने वरील मुद्देमाल चोरीचा असल्याची कबुली दिली। पोलीस रेकॉर्डवरील माहिती तपासली असता या चोरट्यानं फौजा चावडी झोडबाई पेठ पोलीस ठाणे आणि लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वरील चोरी केल्याचे निष्पन्न झाले। अशा प्रकारे 3 गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले। त्यांनी 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे।